इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढता तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता सामान्य नागरिकांवर होत असल्याचं चित्र दिसत आहे। गॅस सिलेंडरच्या उशिरा होणाऱ्या पुरवठ्यामुळे धायरी आणि परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। धायरी परिसरातील अनेक नागरिकांनी सांगितलं आहे की गॅस बुकिंग केल्यानंतर सिलेंडर मिळण्यासाठी तब्बल 10 दिवसांची प्रतीक्षा करावी लागते। त्यामुळे दैनंदिन स्वयंपाकाचा प्रश्न गंभीर बनला असून घरात स्वयंपाक करायचा कसा आणि खायचं कसं असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिलाय। सकाळी 6 वाजल्यापासूनच गॅस सिलेंडरसाठी एजन्सीसमोर नागरिकांच्या रांगा लागत असल्याचं चित्र दिसतंय। एवढ्या मोठ्या देशातही जीवनावश्यक वस्तू वेळेवर मिळत नसल्यानं नागरिकांनी केंद्र सरकारच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन आधीच योग्य नियोजन आणि उपाययोजना केल्या असत्या तर नागरिकांना असा त्रास सहन करावा लागला नसता असं मतही नागरिकांनी व्यक्त केलंय। नागरिकांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया देताना सांगितलं की 10 दिवस गॅस मिळत नाही, घरात लहान मुलं आणि वृद्ध आहेत, अशा परिस्थितीत स्वयंपाक कसा करायचा, तर काहींनी सकाळपासून रांगेत उभे राहावं लागतं, आम्ही नेमकं कोणत्या व्यवस्थेत राहत आहोत असा संतप्त सवाल उपस्थित केलाय। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कुठेही गॅस टंचाई नसल्याचं स्पष्ट केलंय। मात्र प्रत्यक्षात धायरी आणि परिसरात नागरिकांना उशिरा गॅस मिळत असल्यानं असंतोष वाढताना दिसत आहे। याबाबत विविध गॅस एजन्सींसोबत संपर्क साधला असता उपलब्ध पुरवठ्यानुसार गॅस वितरण सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। शासनाच्या धोरणानुसारच गॅस सिलेंडर उपलब्ध होत असून पुरवठा मिळताच ग्राहकांना वितरित केला जात असल्याची माहिती एजन्सीकडून देण्यात आली आहे। होम सर्व्हिस द्या किंवा KYC ची लाईन वेगळी करा। आता मला माझ्या नातवाला शाळेत आणायला जायचंय 11:30ला, इथे जर एवढा वेळ मोडला तर मी कशी काय जाणार? बरं, ऑनलाईन पण त्यांनी बंद केलाय। गॅस मिळतो का तुम्हाला? गॅस मिळतो, पण आता मला KYC नाहीये। माझं KYC असलं तर मिळेल, तरी 25 दिवस लागतायत आणि ब्लॅकने विचारलं तर 2,500 रुपये म्हणतायत। सांगा त्याच्यावर, ब्लॅकने विचारलं 2,500 रुपये द्या म्हणतात। काय करायचं आमच्यासारख्यांनी? केंद्र शासनाला काय सांगाल? आणि मी 1 तास झाले, आम्ही सिनियर सिटीजन आहोत, किती वेळ बसणार? खत्म हो जाए सर, गैस का बहुत किल्लत है। और कुछ प्रॉब्लम? प्रॉब्लम ये है कि सर पहले गैस सर घर पे आती थी, अभी तो हमको लेने आना पड़ रहा है, अपना दुकान बंद करके आने हैं। कब बुकिंग किया था? सोमवार मंडे को। मी क्रिकेटवाडीवरून आलोय, घरात गॅस नाही, लहान लहान म्हातारे माणसं आहेत, लहान बाळ आहेत, स्वयंपाकाचे म्हणजे खायचे प्रॉब्लेम झाला आम्हाला स्वयंपाकाचा। गॅस हीच अपेक्षा, दुसरं काय आहे? गॅस बुक केलाय मी 6 तारखेला, मेसेज पण आलाय गॅस येण्याचा। नाही तसं काय बोललं नाही, पण नेहमी गाडी घरीच येते आपल्या, का आली नाही अजून म्हणून आलो मी चौकशी करायला। शासनाला काय आव्हान केलं? केंद्र शासनाला काय आव्हान केलं? शासनाला काय गॅस सेवा सुरळीत करावी ही अपेक्षा आहे, दुसरं काय? आता देशाला एवढं कर्तव्य पण काय आता जे आहे ते आता संकट हे आलं आपल्या याच्यावर, पण त्यांनी जरा पूर्तता करावी ग्राहकांची, आहे का? दैनिक आरंभ पर्व न्यूज करिता लक्ष्मण साबळे, धायरी। आरंभ पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा।